हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ह्या पोस्टरवरून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे गेलो होतो. तर 5 नोव्हेंबर रोजी बाणगंगा महाआरती कार्तिक पौर्णिमेनिमित्त हे लोक दरवर्षी ऑर्गनाईज करतात. तर आम्ही निघालो काहीतरी 4-4:30 वाजता. आम्ही बाय कोस्टल रोड आम्ही तिथे पोचलो आणि हे रजिस्ट्रेशन ना, ज्यांच्याकडे हे QR कोड होते त्यांनाच एंट्री मिळत होती. त्यांनी हे रजिस्ट्रेशन दिवाळीच्या वीकमध्ये लॉन्च केलं होतं. ते फ्री रजिस्ट्रेशन होते. ज्यांच्याकडे QR कोड होते त्यांनाच आतमध्ये असे बँड घालून आतमध्ये एंट्री देत होते. तर हा बघा रेशान कसा पळत होता. त्याला मी स्पेशल आमचा कुर्ता घातला होता आणि त्याच्यानंतरला आतमध्ये गेल्यानंतर खूप क्राऊड होता. लोक काहीतरी 2-3 वाजता येऊन बसली होते. तर आम्ही गेलो तिकडे. ही छान अशी रांगोळी काढली. हा पूर्ण पॅसेज आधी रिकामी होता, पण नंतरला हा एकच पॅसेज त्यांनी फेस भरली होती. ही त्याच्या अपोजिट आम्ही समोरच बसलो होतो तिकडे. आम्ही एक जागा धरली आणि तिथे बसलो. त्याच्यानंतरला खूप वेळ काहीतरी आम्ही 4 वाजता गेलो होतो. मग खूप वेळ बसलो. इनमीन आम्हाला किती 4 ते 5 तास लागले. मग हे मस्त असे तिन्ही सांज सुरू झाले. तिन्ही सांजेच्या वेळेला मस्त अशी गाणी सुरू होती. हे पक्ष्यांचे थवे, हे बोटवाले सगळं सेटअप ते ऑर्गनाईज करत होते, बघत होते. त्याच्यानंतरला हा खूप लोक अशी बसले होते, वाट बघत होते कधी काळोख होणार, मग ती बाणगंगा महाआरती सुरू होणार. भरपूर लोक खूप चांगल्या अटायरमध्ये आणि जास्त करून तर आपल्याच वयाचे जास्त मुलं मुली होते. हरीशान बघ कसा मस्त पोज देतोय. मग जशी वेळ जात होती तशी ही लोक सगळी तिथे त्या साईडला बसली होती, ह्या साईडला बसली होती, त्या साईडला बसली होती. आणि समोर ही महाआरती आणि एक ढोलताशा पथक होतं. ज्या ढोलताशा पथकचं नाव आहे आरती होतं. त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स चालू केला. मग 6, 6:30 किंवा 7च्या दरम्यान या लोकांनी दीप प्रज्वलित केले. असं म्हणतात की ह्या पौर्णिमेमध्ये देवदिवाळी असते, तर त्यांना खूप असे दिवे प्रज्वलित करून त्यांना आपण अर्पण करतो. पण आमच्या कोकणात तर ह्या पौर्णिमेला देवदिवाळी नाही म्हणत. आमच्याकडे तर जेव्हा मार्गशीर्ष अमावस्या असते तेव्हा देवदिवाळी असते. भरपूर जणांनी असे हे दिवे प्रज्वलित करून पाणी नंतर हर हर महादेव खूप माझं पूर्ण 2-3 ते स्टेप्स आहेत. सगळे दिवेच लावले होते त्या लोकांनी. मग खूप असे पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतरला मग ते ढोलताशा पथक ह्यांचं मध्ये मध्ये परफॉर्मन्स देत होते. त्यात रिशान बघा हा कसा खूप एन्जॉय करत होता. त्याचे तर व्हिडिओ फोटोज खूप जणांनी काढले. खूप म्हणजे खूप एन्जॉय करत होते. मग ढोलताशा पथकचा परफॉर्मन्स झाला. त्याच्यानंतर ही आरती सुरू झाली. त्याच्यामध्ये ह्यांचे हे जे पुजारी होते, त्यांच्या ज्या सहाय्यक ज्या होत्या, त्यांचे परफॉर्मन्स होते, डान्स होते. खूप छान प्रकारे ह्या लोकांनी ही कला प्रदर्शित केली. मी पण पहिल्यांदाच गेली होती, पण असं गेल्यावरती खूप छान वाटलं. नंतर नाही हा सगळा कथ्थक डान्सवर होता, त्यांनी हा डान्स परफॉर्मन्स केला.
ज्या क्षणासाठी आम्ही एवढा वेळ थांबलो होतो तो क्षण आला. महाआरती सुरू झाली. इथे ह्या सगळ्या बायका ताट घेऊन गंगाची पूजा करत होते. मग ही आरती काहीतरी 8 वाजता सुरू होऊन 8:30 वाजता संपली. मग आम्ही तिथून निघालो. मग मी एक दिवा तिथे पाण्यात सोडायचा होता तो सोडला. त्यानंतरला आम्ही निघालो. तर त्या ठिकाणी असं LED स्क्रीन 2 ठिकाणी लावल्यात. एक आम्ही जिथे बसलो होतो तिथे आणि एक समोर. नंतरला मग रिक्षान बघा निघायची घाय. चला मग आम्ही निघालो. तिकडून विशेष लोढा फाउंडेशनने बस सेवा ठेवली होती तिथून ते चर्नी रोड स्टेशन. मग आम्ही तिथून आम्ही बसने आम्ही निघालो चर्नी रोड स्टेशनला. मग चर्नी रोड स्टेशन नंतरला आम्ही उतरलो. तिकडून घरी आल्यानंतरला आम्ही एका ठिकाणी थांबलो. तिथे आम्ही मग बर्गर, फ्राईज आणि माझे फेवरेट पॅनकेक खाल्ले आणि आम्ही घरी आलो. तर हे बघा आमचे काही फोटोज, व्हिडिओज आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू. बाय.